नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरींचा गूढ कथा संग्रह कृष्णकन्या. आजच्या कथेचं नाव आहे आई वेगळा. या कथेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही कथा दुसऱ्या एका कथेचा सिक्वेल आहे. सिक्वेल म्हणजे पुढचा भाग आहे. ती कथा होती लपाछपी. लपाछपी ही कथा कृष्णकन्या या कथासंग्रहात आहेच, पण त्याआधी ती कबंध या रत्नाकर मतकरींच्या संग्रहामध्ये होती. आणि ती कथा, ते पुस्तक आपण ऑलरेडी वाचलेलं आहे. ज्यांनी ती कथा ऐकली नसेल, वाचली नसेल, त्यांनी प्लीज आधी जाऊन लपाछपी ऐका आणि त्यानंतर हाच त्या कथेचा पुढचा भाग तुम्ही ऐका. त्या कथेची लिंक मी तुम्हाला आत्ता इथे डोक्यावर देतीये. ती तुम्ही कथा आधी नक्की ऐका, कारण त्याच कथेत ती पात्र ती सगळी आहेत आणि त्याच कथेचा पुढचा भाग असल्यामुळे ही कथा समजून घेण्यासाठी तुम्ही ती कथा ऐकलीत तर तुम्हाला जास्त मजा येईल, जास्त मनोरंजन होईल. त्यामुळे आधी लपाछपी ऐका आणि मग ऐका आई वेगळा. आणि ज्यांनी ऑलरेडी ऐकलेली आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलची मेंबरशिप ऑन आहे, ती तुम्ही घेऊ शकता. दमा मिराजदारांचा अंगत पंगत हा संग्रह आपण सध्या वाचतोय, तो तुम्ही त्यामुळे ऐकू शकता. वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. ऐकूयात आई वेगळा. आम्ही शहाडहून मुंबईला चाललो होतो एसटीच्या बसनं. आम्ही म्हणजे अण्णा आणि त्यांच्या बरोबर आम्ही तिघही अण्णांच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो. तिघ म्हणजे मोठा विल्कू, छोटा विल्कू आणि मी म्हणजे विल्कू. आता तुम्ही विचाराल की तिघ जण एकाच सीटवर कसे बसू शकतील? मग ते सगळे अगदी लहान, म्हणजे फक्त 9.5 वर्षांचे असले तरी सुद्धा. असं विचारलं तर तुम्ही माती खाल्लीत, एकदम आउट झालात. कारण एवढं कसं लक्षात नाही आलं तुमच्या? आम्ही तिघ एकच आहोत. विल्कू, खरं नाव विलास, पण आजीनं लाडानं विल्कू म्हणायला सुरुवात केली आणि अख्ख्या शहाडभर तेच नाव झालं, विल्कू. तरी अजून नाही ना कळली आमची गंमत? आमचं प्रायव्हेट सिक्रेट. 3 विल्कू म्हणजे एकच कसा ते? ते कुणालाच माहित नाहीये, कुणाला सांगायचं नाहीये आणि न सांगता कळण्या इतकं हुशार कुणी असणारच नाहीये. पण म्हणून तुम्हाला सांगतो, तसं ते कुणाला तरी सांगावं असं मला नेहमीच वाटतं, पण पण नाहीच सांगायचं. मज्जा काय आहे की आम्ही तिघं एकच असल्यामुळे एकाच वयाचे आहोत. तरी एक जण आहे मोठा विल्कू, कारण तो सगळ्यांचा दादा आहे. कसलीही अडचण आली की त्यावर त्याच्याकडे उपाय असतोच. फट्टे दिशी सोडवून टाकतो तो प्रश्न धडाक्यात. आणि कशालाच घाबरत नाही, कशाचीच काळजी करत नाही. बघ हा म्हटलं तर त्यावर याचं आपलं काही होत नाही रे. या उलट छोटा विल्कू, हे कसं होईल आणि ते कसं होईल, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, एक सारखा काळजीत. मोठा विल्कू त्याच्यावर जाम चिडतो, एक ठेवून दिली पाहिजे म्हणतो. पण बाकी कोणीच त्याला असं काही म्हणत नाही. सगळ्यांना तो आवडतो. त्याचे गुलाबी गाल, लालचुटूक ओठ आणि सदा पाण्यानं भरून आल्यासारखे दिसणारे डोळे. सगळे त्याला जवळ घेतात, त्याचे पापे घेतात. तो लाजतो, घाबरतो, ते पण सगळ्यांना आवडतं. मी या दोघांच्या मधला, म्हणजे मोठा विल्कू जास्तच बिनधास्तगिरी करायला लागला की त्याला आवरणार, छोटा विल्कू रडकुंडीला आला की त्याला समजावणार. म्हणजे मी या लपाछपीच्या खेळातला भोज्जाच म्हणा ना. तर असे आम्ही विल्कू एसटी मध्ये अण्णांच्या शेजारी बसलो होतो. अण्णा म्हणजे माझे वडील. खरं म्हणजे मला त्यांची फारशी माहिती नव्हती. पुन्हा तुम्ही मगासारखे बुचकळ्यात पडाल. एवढा हा 9.5 वर्षांचा मुलगा आणि याला स्वतःच्या वडिलांची माहिती कशी नाही? तर त्याचं साधं कारण असं की आतापर्यंत मी अण्णांना फक्त 2च वेळा पाहिलंय. एक मी 5 वर्षांचा असताना आणि दुसरं आत्ता. मधल्या काळात ते कसे दिसतात हे सुद्धा मी विसरून गेलो होतो. आजी म्हणायची की मी जन्मलो तेव्हा एकदा ते शहाडला आले होते, पण तेव्हाच मला कसं आठवणार? मी जन्मलो तेव्हाच माझी आई वारली. म्हणजे
आई सुद्धा मला आठवत नाही. अण्णा आम्हाला बघायला आले होते, पण आई गेली म्हणून ते माझ्यावर इतके जाम संतापले की आजी सांगायची त्यांनी माझं तोंडच बघायचं नाही असं ठरवलं आणि मला आजीकडेच ठेवून निघून गेले. आई वेगळा पोर म्हणून आजीनं आणि अख्ख्या शहाड मधल्या लोकांनी कायम माझे, खर तर छोट्या विलकूचे खूप लाड केले. नंतर आजीनं सांगितलं की अण्णांनी दुसरं लग्न केलं. मला त्यातलं काय कळणार, पण साधारण 5व्या वर्षी थोडं थोडं कळायला लागलं. तेव्हा आजी म्हणाली, तुला भाऊ पण झालाय, सावत्र भाऊ. मग तिनं मला सावत्र म्हणजे काय ते समजावून सांगितलं. ते साधारणच समजलं. फारसं चांगलं नसतं ते, असं वाटलं. तेव्हा ना अण्णांचा माझ्यावरचा राग, म्हणजे मी जन्मल्याबरोबर आईला मारून टाकलं याबद्दलचा, कमी झाला होता. ते शहाडला आले आणि आजीला म्हणाले की मी घेऊन जातो त्याला मुंबईला. पण यावेळेस आजी त्यांना खूप रागावून बोलली, तेही माझ्यासमोरच. म्हणाली, मी याला एवढ्या लाडानं वाढवते, ते काय सावत्र आईच्या तावडीत द्यायला? त्यातनं आता तिला आहे स्वतःचा मुलगा, ती काय बघणार सवतीच्या मुलाकडे? हालच होतील याचे तुमच्या संसारात. असं म्हणून तिनं अण्णांना जवळजवळ घालवूनच दिलं. अण्णा मुंबईला परत गेले आणि मोठा विलकू आला. म्हणाला, आजीचं काहीतरीच, आपण जायला हवं होतं मुंबईला, तिथं खूप मज्जा असते असं ऐकलंय. पण छोटा विलकू म्हणाला, झालं ते बरं झालं. मला भीती वाटते सावत्र आईची, ती खूप दुष्ट असते असं सगळे म्हणतात. मी त्याची थोडीशी समजूत घातली आणि मग ते तेवढ्यावरच राहिलं. खूप दिवस आम्ही अण्णांना पाहिलं नाही की माझ्या सावत्र आईला आणि सावत्र भावाला. पण आत्ताच्या वेळेला म्हणजे भयंकरच प्रकार घडला. आमच्या शहाडच्या घराला आग लागली आणि तिच्यात आजी जळून गेली. लोकांनी येऊन भराभर आग विझवली, तरी घराचा बराचसा भाग आणि थोडं सामान सुमान जळून गेलं. लोकांना माझी फारच दया आली. आधीच आई वेगळा पोर, त्यात आता आजी सुद्धा गेली, असं ते परत परत म्हणत राहिले. मग काय, अण्णांना यावंच लागलं मुंबईहून घाईघाईनं. त्यांनी 2 दिवसांत ते जळकं घर कोणाला तरी विकून टाकलं आणि सामानाची बांधाबांध केली. एसटीची 2 तिकीटं पण काढली, मुंबईची, संध्याकाळची. साऱ्या गावाला खूप वाईट वाटलं मला निरोप देताना. कोणी नवे कपडे दिले, कोणी खाऊ दिला, तर कोणी थोडे पैसे. सगळे म्हणत राहिले, परत ये हो, आम्हाला विसरू नकोस. म्हाताऱ्या माणसांच्या पाया पडलो तेव्हा ती म्हणाली, शिकून मोठा हो. बायकांनी पाप्या घेऊन गाल लाले लाल करून टाकले. काही पुरुष एसटी स्टँड पर्यंत सोडायला आले. अण्णांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते ते, पण अण्णा आपले गप्पच. एसटी निघाली तेव्हा सगळ्यांनी पुन्हा पुन्हा हात हलवले. मी खिडकीत बसलो होतो तेव्हा मी देखील वळून पाहत हात हलवत राहिलो. सगळीकडे संध्याकाळचा नारिंगी प्रकाश पडला होता. मी एका नव्याच ठिकाणी जायला निघालो होतो. मोठ्या विलकूला खूप गंमत वाटत होती आणि छोट्या विलकूला भीती. मी खिडकीतून बाहेर बघत बसलो होतो. रस्ते, मध्येच गर्दी, दुकानं, मध्येच सगळं वैराण, पुन्हा नुसतीच झाडं, लहान मोठी झाडं. सगळं झपाट्यानं पाठीमागे जाता जाता हळूहळू अगदीच दिसेन असं झालं. काळोख वाढत चालला. आम्ही दोघं काहीच बोलत नव्हतो. गेल्या 2-3 दिवसांत मला कळलंच होतं की अण्णा फारसे बोलत नाहीत. त्यातून माझ्याशी काय बोलणार नाही का? एकदा विचारलं मला, भूक लागलीये का म्हणून. मी नाही अशी मान हलवली. बस, पुन्हा आम्ही गप्प. तेही माझ्यासारखाच कसला तरी विचार करीत असणार. मी विचार करत होतो आईचा, म्हणजे माझ्या खऱ्या आईचा नाही, नव्या आईचा. मी तिला आत्ता भेटणार होतो म्हणून तिला नवी आई म्हणायचं. नाहीतर गेली 7-8 वर्ष ती माझी आई होतीच की. आई होती, पण सावत्र. सावत्र का होईना, पण तिला आई म्हणता येत होतं, हे खूपच छान. नाहीतर आमच्यात कसला संबंध राहिला असता? ती अण्णांची बायको होती हा, आणि अण्णा तरी कोण होते? मला 9.5 वर्षांत 2च वेळा भेटलेले माझे वडील. डोक्यात उलट सुलट विचार चालले होते. काळोख दाटत होता.
आता तर गडद निळं आकाश आणि दूरवर काळ्या डोंगरांची रांग एवढंच दिसत होतं. मध्येच कधीतरी गाडी थांबली. बरेच जण उतरले. आम्हीही उतरलो. मी सू करून घेतली. अण्णा आमच्यासाठी बटाटे वडे घेऊन आले. ते खाऊन होतात न होतात एवढ्यात बसची घंटी वाजली. सगळे घाईघाईनं आत शिरले. आम्ही जागेवर बसलो. तिखट लागत होतं, पण अण्णांनी पाण्याची बाटली पुढे केली. जास्त पाणी पिऊ नकोस असंही बजावलं. बस पुन्हा एकदा वेगानं पळायला लागली. मी बाहेर पाहत बसलो. हो हो, आता चंद्रकोर उगवली होती. किती छान. पुन्हा माझ्या मनात आईचे विचार यायला लागले. आई खरंच वाईट असेल का? की आजी म्हणायची तशी तिला आपला स्वतःचा मुलगा आहे म्हणून माझ्याशी तिच्या सावत्र मुलाशी चांगलं वागायची सवडच मिळायची नाही. मग आपण तिच्याशी कसं वागायचं? चांगलं की वाईट? सावत्र मुलासारखं की खऱ्या मुलासारखं? चंद्रकोरीकडे पाहता पाहता मला झोप यायला लागली आणि मी तसाच खिडकीत डोकं ठेवून झोपून गेलो. गाडीमध्येच उडायची तसं डोकं आपटायचं, जाग यायची. मध्येच कधीतरी जाग आली तेव्हा लक्षात आलं की आपण बसल्या बसल्याच उजवीकडे वळून झोपलोय आणि आपलं डोकं अण्णांच्या मांडीवर आहे. मग मात्र मला अगदी शांत झोप लागली. इतकी गाढ की अण्णांनी उठ, मुंबई आली म्हणेपर्यंत मला जागच आली नाही. आम्ही मुंबईला बसमधून उतरलो तेव्हा थोडं थोडं उजाडायला लागलं होतं. मला मुंबई अगदी सुरुवातीपासूनच पाहायची होती. तेव्हा मी त्या अंधुक उजेडात सुद्धा डोळे ताण ताणून सगळीकडे पाहत होतो. बघायचं काही राहून जाऊ नये म्हणून. मग आम्ही एका छोट्याशा गाडीत बसलो. तिला रिक्षा म्हणतात असं अण्णांनी सांगितलं. रिक्षामधून उतरलो तर समोर एक 4 मजली घर. त्याला बिल्डिंग म्हणतात असं अण्णा म्हणाले. ही बिल्डिंग चांगली उंचच उंच होती, पण खूप जुनी दिसत होती. मुंबईत चकाचक नवीन नवीन उंच घरं असतात असं ऐकून होतो म्हणून थोडं कसं तरी वाटलं. पण आम्ही आपापल्या बॅगा घेऊन त्या बिल्डिंग मध्ये शिरलो आणि 4 जिने चढून घरात पोहोचलो एकदाचे. अण्णांनी दाराजवळच्या बटनावर हात ठेवला तर आतमध्ये किर्र आवाज झाला. लगेच एका बाईंनी दार उघडलं. या, ती हसून म्हणाली. मग माझ्या हातातली बॅग काढून घेत अण्णांना म्हणाली, विलास ना हा, गोड आहे मुलगा. मग मला कंटाळला असशील प्रवासानं. जात हातपाय तोंड धू, चहा पी आणि मस्त झोप काढ. घरात दुसरं कोणी नव्हतं. म्हणजे हीच अण्णांची बायको असणार, म्हणजे माझी आई. या विचाराबरोबर माझ्या अंगातून एक शहारा गेला. आई. चकचकीत फरशा लावलेल्या बाथरूम मध्ये मी तोंड धुत असताना छोटा विल्कू आला आणि म्हणाला, किती छान आहे नाही आपली आई. दिसते पण किती छान आणि हसते कशी ना अधून मधून. मी त्याला गप्प केलं. म्हटलं, असू दे असू दे, लगेच हुरळून जाऊ नकोस. हुरळून जाणं हे आजीचे खास शब्द. तिनं मला हातपाय पुसायला टॉवेल दिला आणि म्हणाली, बस हं इथं. इथं म्हणजे टेबलशी, खुर्चीवर. मला विचित्र वाटलं. सहाडला आम्ही चुलीजवळ जमिनीवरच बसून चहा घेत असू, पण अण्णा खुर्चीवरच बसलेत. त्या अर्थी इथं अशीच पद्धत असणार. तू चहा पितोस ना की दूध देऊ? तिनं विचारलं. दूध नको, चहा पितो मी. मी सांगितलं. तिनं मला चहा दिला आणि मज्जा, एका बशीत बिस्किट पण दिली. मला जाम भूक लागली होती, पण सगळे बिस्किट खाल्लेलं कसं दिसलं असतं कोण जाणे. एवढ्यात ती म्हणाली, नंतर शिरा करणार आहे हा. मी चहा पित असताना एक मुलगा दारात येऊन उभा राहिला, डोळे चोळत, उघडाच, चड्डी पोटाखाली सरकलेली, नाडी लोंबतेय. माझ्याहून लहान असणार, पण दिसत होता जवळजवळ माझ्या बरोबरीचा. जा मल्ली, तोंड धुवून ये, तुझा भाऊ आलाय बघ. ती त्याला सांगू लागली, पण तो माझ्याजवळ आला नाही. नाडीत चड्डीत खोचत डुलत डुलत तोंड धुवायला गेला. त्याचं नाव निर्मल, पण आम्ही त्याला मल्ली म्हणतो. मला पण विल्कूच म्हणतात सगळे, तुम्ही पण विलास नका म्हणू. ती हसली.
हसताना ती खूपच छान दिसत होती. मी तुम्हाला आई म्हणू? मी तिला विचारलं. ती माझी आई आहे, मल्ली तोंड पुसत येऊन म्हणाला आणि हातातला टॉवेल बाजूला फेकून देऊन आईला बिलगला. अरे हो हो, त्याला बाजूला करून ती म्हणाली. तुझी तर आहेच, पण त्याची सुद्धा आईच आहे मी. आणि बरं का, तो तुझा दादा आहे, दादा म्हणायचं त्याला. आणि विलकू, आईला तुम्ही म्हणतं का कुणी? मला एकदम हसूच आलं. आईनं मल्लीला दुधाचा ग्लास दिला. अण्णा काहीच न बोलता आंघोळीच्या तयारीला लागले होते. मल्लीनं मुकाट्यानं दूध पिऊन टाकलं. तो माझ्याशी काहीच बोलला नाही. मी आईला आई म्हटलं हे त्याला मुळीच आवडलं नसणार. मी आपणहून त्याला विचारलं, कितवीत आहेस तू? तर तिसरीत, एवढंच तिरसाटासारखा म्हणून तो खोलीतून निघून गेला. आई स्वयंपाकघरात कामाला लागली. मला काय करावं ते सुचेना. मग मी एकटाच घर बघून आलो. स्वयंपाकघर सोडून आणखी 3 मध्यम आकाराच्या खोल्या होत्या. एक बसायची खोली, एका खोलीत मोठा पलंग, ती बहुधा आई अण्णांची खोली असणार. एका खोलीत छोटा पलंग होता, तिथं मल्ली झोपत असणार. खोल्या तशा टापटीप ठेवलेल्या होत्या, पण घर जुनच वाटत होतं. 2 खिडक्यांमधली नक्षी अगदी डोकं बाहेर काढता येईल एवढी तुटली होती. बसायच्या खोलीला एक लहानसा सज्जा होता. त्याचा लाकडी कठडा एका कोनात सुटला होता. तो सुंभानं बांधून ठेवलेला होता. भिंतीचेही मधून मधून पोपडे उडाले होते. तरीही हे घर आमच्या शहाडच्या घरापेक्षा कितीतरी बरं होतं. शहाडच्या घराची सवय झाली होती म्हणून भीती वाटत नसे एवढंच. इथे निदान भीती वाटण्यासारखं तरी काही नव्हतं. भिंती रंगवायला झाल्या आहेत. माझ्या पाठीमागून आईचा आवाज आला. खरं म्हणजे ही सगळी बिल्डिंगच पाडणार आहेत आता, आणि तिथं मोठी उंच बिल्डिंग व्हायची आहे, 10-12 मजली. मजा आहे की नाही? असं म्हणून आई हसत हसत निघून गेली. अण्णा ऑफिसला जाण्याची तयारी करून बूट घालू लागले. आई म्हणाली, हे काय, आज लवकरच निघालात? मला वाटलं होतं प्रवासाचा शीण आहे, तर जेवण बिवण करून जरा उशिरानच जाल. मल्लीच्या शाळेत जाणार आहे, अण्णा म्हणाले. विलकूला तिथेच ऍडमिशन मिळते का बघतो. चल मल्ली. त्यांनी हाक देताच मल्ली शाळेचा युनिफॉर्म घालून बाहेर आला. जरा वेळ त्यानं दप्तराची उसक केली. अण्णांची थोडी चिडचिड झाली. आधी लावून ठेवायला काय होतं रे तुला, असं म्हणत ते त्याला मदत करू लागले. शेवटी एकदाचे पडले दोघं बाहेर. मी पाहत राहिलो. मल्लीचा तो शाळेचा ड्रेस, मला देखील मिळेल का असला ड्रेस घालायला? माझ्या मनातलं वाचल्यासारखं आई म्हणाली, आता तू पण जायचं हा मल्ली बरोबर शाळेत, हे करणार आहेत आज चौकशी. ते 2 जण गेले. आई स्वयंपाकघरात गेली. मी काय करायचं? मला एकदम रिकामं रिकामं वाटायला लागलं. गेले 3 दिवस किती गडबड होती. याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, सामान आवरा, निरोप पोहोचवा. मला एकदम शहाडची आठवण झाली. तिथल्या शाळेची, तिथल्या मित्रांची, त्यांच्या बरोबरच्या खेळांची, आणि त्याचबरोबर भीतीही वाटायला लागली. मोठ्या विलकूनं तिथं केलेल्या एकेका प्रतापाची आठवण झाली. आता इथंही तसलं काही करेल का तो? पण कसं करेल? इथं मला सांभाळायला आई आहे. मी उगाचच मोठ्यानं हाक मारली, आई. काय रे? आईचा आवाज आला, आई. मी पुन्हा ओरडलो, अरे काय आई आई, काय हवंय ते सांग ना. ती आतूनच म्हणाली, ए ऐक ग. मी आणखीनच मोठ्यानं ओरडलो, कशाला हाका मारतोयस? ती ओले हात पदराला पुसत बाहेर आली. मी सवय करतोय आई म्हणायची. मी सांगून टाकलं, आतापर्यंत कधी कुणाला मी अशी हाक मारलीच नव्हती ना. वेडाच आहेस, म्हणत तिनं हसत हसत मला जवळ घेतलं. पण तिचे डोळे भरून आले होते. जा, आंघोळ करून घे, मग तुला जेवायला वाढते. तिनं मला छान खरखरीत टॉवेल दिला. मग बाथरूम मध्ये नेऊन गार पाणी, गरम पाणी, साबण कुठं ठेवलाय सगळं समजावून दिलं. शॉवरची गंमत दाखवली. मला एकटं सोडून पुन्हा पुन्हा हाका नको मारू, असं हसत हसत बजावून ती निघून गेली.
आंघोळ करायला लागलो तर समोर छोटा विलकू हजर, तोही माझ्यासारखाच उघडा बंब. मला म्हणतो, आजी खोटं सांगायची ना? काय खोटं सांगायची? मी विचारलं. हेच, सावत्र आई वाईट असते वगैरे. मग असतेच मुळी. मॅड आहेस, ही आई काय वाईट आहे? नाही, ही चांगलीच आहे, पण ही काय सावत्र नाही काही. ही आपली खरीच आई आहे. ती कशी काय? आपण खरी आई पाहिली होती का? नाही ना. मग ही एकच आई आहे आपली, दुसरी आईच नाही आपल्याला. हीच आपली आई. हे मल्लीला सांगून बघ. अचानकपणे मोठा विलकू आला. तोही उघडा बंबच होता. आल्या आल्या मल्लीनं तुला बजावलं की नाही, ही माझी आई आहे म्हणून? त्याला ती त्याची एकट्याचीच आई वाटते. तो कधीच तुला आई मिळू देणार नाही. मी गप्प बसलो. मोठ्या बिलकूशी मी कधीच वाद घालत नाही. छोटा बिलकू देखील मोठा बिलकू आल्या आल्या निघूनच गेला होता. मी भराभर आंघोळ आटोपली आणि अंग पुसून टॉवेल लावून बाहेर आलो. संध्याकाळी अण्णा ऑफिसमधून परतले. बूट काढून कपडे न बदलताच ते चहाच्या टेबल पाशी येऊन बसले. आईनं लगबगीनं त्यांना चहा आणि बेसनाचा लाडू दिला. मग विचारलं, काय झालं विलकूच्या शाळेचं? मिळते ऍडमिशन. अण्णा गंभीरपणे म्हणाले, पण 2 वर्ष मागे. म्हणजे? मी जाऊन आईच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो, आवाज न करता. माझ्या बाबतीत काहीतरी विशेष बोलणं चाललंय एवढं मला कळत होतं. मी बसलो म्हटल्यावर मल्ली देखील आला आणि आईच्या खुर्ची मागे अगदी खेटून उभा राहिला. म्हणजे असं की विलकू शहाडला जरी 5वीत होता तरी इथं त्याला 3रीतच बसावं लागेल. का म्हणून? आईनं विचारलं. ते म्हणतात, शहाड सारख्या खेडेगावातल्या शाळांमध्ये काहीच शिकवत नाहीत. तिथल्या मुलांना धड बेरीज वजाबाकी सुद्धा येत नाही. एकदम 5वीतच घेतला तर तो पुढे नापास होईल. तरी पण 10 वर्षांचा मुलगा 3रीत? शाळेचे प्रिन्सिपल तुमचे मित्र आहेत ना, त्यांना म्हणावं आम्ही घरी करून घेऊ त्याचा अभ्यास. मित्र आहेत म्हणून ऍडमिशन तरी मिळते, नाहीतर जून पर्यंत त्याला घरीच बसावं लागलं असतं. अण्णा म्हणाले, एका परीनं त्यांचंही बरोबर आहे. आता 3री पासून केला तर त्याचा अभ्यास पक्का होईल. एवढं बोलून अण्णा कपडे बदलायला गेले आणि मल्ली एकदम नाचायला लागला. हे विलकुड अड्डम, मोठा असून माझ्याच वर्गात. विलकूला काही येत नाही, विलकुड अड्डम. मल्ली, आई ओरडली. गप बसतोस की मार हवाय? तसा मल्ली पळून गेला. आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, तू लक्ष नको देऊ हं त्याच्याकडे. होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं. मन लावून अभ्यास कर आणि पहिला नंबर काढ. रात्री झोपायला जाण्यापूर्वी आईनं मधल्या खोलीतला बिछाना घालून दिला. लगेच मल्ली उडी मारून त्यावर चढला. आई म्हणाली, मल्ली, आजपासून तू न विलकू दोघांनी या बेडवर झोपायचं, समजलं? पण आई, गर्दी नाही का होणार? मल्लीनं तक्रार केली. काही नाही होत गर्दी. आई म्हणाली, जरा आवरून झोपलं की झालं. आता काही तुम्ही अगदी लहान नाही. मग तिनं मला कपाट दाखवून सांगितलं, आणखी पांघरुण वगैरे लागलं तर याते हा. आणि ती कोपऱ्यातला छोटा दिवा बाकीचे दिवे मालवून निघून गेले. मल्ली आधीच हातपाय पसरून झोपला होता. आता त्यानं लाथा झाडायला सुरुवात केली. मी त्याला, तिकडे सरक ना, इकडे अगदीच थोडी जागा राहिलीये, मी पडेन वगैरे 2-4 वेळा सांगून पाहिलं. पण त्यानं तिकडे लक्ष दिलं नाही. जवळजवळ सगळाच बिछाना त्यानं काबीज केला. तेव्हा मी सरळ उठलो, कोपऱ्यातली चटई पसरली, कपाटातून एक गोधडी घेतली आणि ती चटईवर पसरून आडवा झालो. मल्ली हसल्याचा मला भास झाला. आडवा झालो खरा, पण झोप थोडीच येते. एकसारखं डोळ्यांपुढे शहाड दिसायला लागलं. तिथं आई नव्हती, पण आपल्याशी असं वाईट वागणारं, चिडवणारं, ढकलणारं, घालवून देऊ पाहणारं तरी कोणी नव्हतं. ते आपलं घर होतं, आपलं स्वतःच. मग हे हे घर आपलं नाही, पण हेच तर आपल्या वडिलांचं घर आहे आणि आईचंही. हो, माझ्याच आईचं. अगदी झोप येईना तेव्हा मी उठलो आणि बाहेर पडलो.
यावेळी मला मल्लीच्या हसण्याचा आवाज आला नाही. बहुतेक तो गाढ झोपी गेला असावा. मी बसाच्या खोलीला जोडून जो छोटा सज्जा होता, बरोबर ज्याच्या कठड्याचा कोपरा सुंभानं बांधून ठेवला होता, तोच त्याच्या कठड्याशी जाऊन उभा राहिलो. वारा मस्त सुटला होता. पलीकडच्या गणेश मंदिरातल्या घंटेचा आवाज वाऱ्यावरून वाहत येत होता. माझ्या शेजारीच अगदी त्या सुंभाला लपटून मोठा विलकू उभा होता. म्हणत होता, तुला काय वाटतं, या मल्लीसारखा पोरगा, त्याचा त्रास नाही होत? कोणाला? मला? तुलाच असं नाही, त्याच्या आई वडिलांना, शाळेतल्या मुलांना, सगळ्यांनाच. तूच सांग, हवी आहेत कशाला असली बेकार पोरं जगात? विलकू, भलतं सलतं काही करायचं नाही आपण, समजलं ना? आणि तो कसाही वागला तरी ते सहन करायचं? दुसरं काय करणार आपण? मी सांगतो ना काय करायचं ते. मला ऐकायचं नाही. तू जा विलकू इथून. लवकरच पटेल तुला माझं सांगणं. मोठ्या विलकूचं हसणं पुसट होत गेलं. त्या अर्थी तो निघून गेला असावा. वाऱ्यावरून गणेश मंदिरातला घंटानाद मात्र ऐकू येत राहिला. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. मल्लीच्या काय मनात आलं कोण जाणे. तो म्हणाला, चल विलकू, आज मी तुला मुंबई दाखवतो. मी आईकडे पाहिलं. ती म्हणाली, म्हणतो एवढ्या प्रेमानं तर जा. आम्ही दुपारीच निघालो. आईनं काळोख पडायच्या आत परत या असं सांगितलं होतं. मल्ली मला स्टेशनवर घेऊन गेला. आपण रेल्वेनं जायचं, तो म्हणाला. रेल्वेनं? मी विचारलो, पण तिकीट काढायला पैसे लागतील ना? आहेत माझ्याजवळ. मल्लीनं खिडकीतून 2 तिकीटं घेतली. एवढ्यात धाडधाड करत आगगाडी आली. मी आगगाडी कधी इतक्या जवळून पाहिली नव्हती. ते प्रचंड धूळ पाहून आणि तो आवाज ऐकून मी तर बाबा घाबरूनच गेलो. पण चढ चढ लवकर म्हणत मल्लीनं मला हाताला धरून गाडीत चढवलं. बघ किती छान वागतोय मल्ली. आम्ही गाडीत चढल्या चढल्या छोटा विलकू माझ्या कानात म्हणाला, तू अगदी ऐकू नकोस मोठ्या विलकूचं. 4-5 स्टेशन गेल्यावर मल्ली मला म्हणाला, आता येईल त्या स्टेशनवर उतरायचं आपण. मी मल्लीचा हात धरून उतरलो. गाडी धाडधाड करत निघून गेली. स्टेशन बाहेर पडल्यावर मल्ली म्हणाला, आता तुला खरी मुंबई पाहायला मिळेल. त्यानंतर आम्ही कितीतरी वेळ निरनिराळ्या रस्त्यांमधून गल्ल्यांमधून फिरलो. मल्ली, हे बघ मिठाईचं दुकान, हे बघ कापडाचं दुकान, असलं काही बाई दाखवत होता. दुकानावरच्या पाट्या वाचून दुकानांची नावं सांगत होता. पण त्यात विशेष पाहण्यासारखं काहीच नव्हतं. असलीच पण लहान दुकानं शहाडच्या बाजारपेठेत पण असायची. इथं माणसांची गर्दी मात्र खूप होती. असेच एका दुकानासमोर आम्ही उभे असताना मल्ली मला म्हणाला, तू थांब इथेच, मी आलोच. तू जाऊ नकोस हा कुठे, नाहीतर हरवशील. आणि तो कुठेतरी निघून गेला. मी बावळटासारखा तिथेच उभा राहिलो, कितीतरी वेळ मल्लीची वाट पाहत. तो कुठे गेला असेल? सू करायला गेला असता तरी केव्हाच परत यायला हवा होता. की मी उभा आहे ती जागाच त्याला सापडली नसेल? की मला हरवशील म्हणताना तो स्वतःच हरवला असेल? तासभर सहज होऊन गेला असेल, पण मल्ली काही परत आला नाही. बहुधा तो एकटाच घरी निघून गेला असणार. पण आता मी कसं जाणार? मला काहीच माहित नव्हतं. ना मी कुठे आहे हे माहित, ना घरी कसं जायचं ते माहित. त्यात आणखी तिथं छोटा विलकू आला. मी हरवलंय, त्यातनं मला जाम भूक लागली आणि आता काळोखही पडणार आहे असं म्हणून तो रडायलाच लागला. मला तिथल्या एका पायरीवर रडत बसलेला पाहून एक पोलीस काका जवळ आला. मला वाटलं तो आता मला पायरीवरून हुसकतो की काय, पण तो मला प्रेमळपणे म्हणाला, काय झालं बाळ, रडतोस कशाला? मी हरवलोय, मी म्हटलो. त्यानं माझी चौकशी केली, पण मला फारसं काहीच सांगता येईना. मी हरवलोय एवढंच मी परत परत म्हणत राहिलो. मग पोलीस काकानं एक रिक्षा थांबवली. किधर जाना? रिक्षावाल्यानं विचारलं. शेवरी, एकदम उत्तर आलं. हो हो, उत्तर मोठ्या विलकून दिलं होतं. शेवडी.
हा, तेच ते. मोठा विलकू म्हणाला. शेवटी किधर? रिक्षावाल्यानं पुन्हा विचारलं. गणेश मंदिर. मोठा विलकू रुबाबात म्हणाला. इतका वेळ मी यातलं काहीच कसं बोललो नाही. याचं पोलीस काकाला आश्चर्य वाटत होतं, पण तो काही बोलणार एवढ्यात रिक्षावाल्यानं विचारलं. पैसा कौन देगा? अरे उसके आई बाप से ले लो ना, किधर भी पोरं छोडते. एवढं बोलून पोलीस काका निघून गेला. रिक्षा सुरू झाली. मी मोठ्या विलकूला विचारलं, तुला कसा पत्ता माहित? वावळट. मोठा विलकू हसून म्हणाला. परवा नाही का आपण शहाडून आलो, तेव्हा अण्णांनी रिक्षावाल्याला सांगितला. रिक्षावाल्यानं मला अगदी घरात नेऊन सोडलं. काय करणार, त्याला त्याचे पैसे वसूल करायचे होते ना. मल्ली केव्हाच घरी येऊन बसला होता. आई अण्णा पोलिसात जाण्याचा विचार करत होते. मला पाहताच पुढं होऊन आईनं मला जवळ घेतलं. मल्ली कुचकटासारखं म्हणाला, किती लांब सोडलं तरी मांजर परत येतच. आणि खाली खेळायला निघून गेला. बहुतेक आईच्या हातचा मार चुकवण्यासाठी. रात्री मी असाच सज्जाच्या कठड्याशी उभा होतो, देवळातल्या घंटा ऐकत. आज काहीतरी सोक्षमोक्ष करण्यासाठी मोठा विलकू येणार याची मला खात्रीच होती. त्याप्रमाणे तो आलाच. पाहिलंस ना, त्याला तू घरात नकोच आहेस. त्यातून आई तुझ्यावर माया करते, तुझी काळजी घेते, हे त्याला सहनच होत नाही. आज त्यानं तुला कुठेतरी रस्त्यात सोडून देण्याचा प्रयत्न केला. उद्या तो तुझं आणखी काही बरं वाईट करील. मग काय करू मी सांगेन तसं कर, बिलकुल हो नाही न करता. काय सांगणार आहेस? उद्या सकाळी येईन तेव्हा मी सांगेन ते करायचं, म्हणजे हा मल्लीचा त्रास नाहीसा होईल. आई अण्णा तुझे एकट्याचे होतील. बिछाण्यात तुला एकट्याला हातपाय पसरून. मला त्याचं बोलणं ऐकवेना. मी अंथरुणावर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण झोप कुठली यायला. रात्रभर मी जागाच होतो म्हटलं तरी चालेल. एकच विचार, काय करायचं उद्या सकाळी? सकाळी मी सज्जात गेलो. मोठ्या विलकूनं मला स्वयंपाकघरातली सुरी दिली. मी शहाडच्या सवयीनं सुंभ कापून ठेवलाय. आता ही सुरी कोणाला कळणार नाही अशा रीतीनं स्वयंपाकघरात ठेवून ये. मी सुरी ठेवून आलो. आई अजून स्वयंपाकाला लागली नव्हती. बिछाण्यातच लोळून सकाळचा पेपर वाचत होती. मल्ली दूध पित होता. अण्णा सकाळीच उठून मोठ्या मार्केटमध्ये भाजी आणायला गेले होते. बाहेर येऊन मी मोठ्या विलकूला म्हटलं, आता काय करायचं? काही नाही, तो म्हणाला. खाली जायचं आणि मल्लीला मोठमोठ्यानं हाका मारायच्या. मल्ली धावत कठड्यापाशी येईल, पण कठड्यावर आता सुंभ नुसता हलकेच ठेवलाय. तो कठड्याला बास, एवढंच करायचं होतं. खाली जाऊन फक्त मल्लीला हाका मारायच्या होत्या, म्हणजे मला आई मिळणार होती. इतकी छान प्रेमळ आई. मग मला कोणी आई वेगळं म्हणणार नव्हतं. मी शांतपणे खाली गेलो, कठड्याच्या खालीच, पण थोड्या अंतरावर उभा राहिलो आणि जोरात हाका मारल्या. मल्ली, ए मल्ली. काय झालं रे विलकू? म्हणत धावतच आई आली. कठडा तुटला आणि आई चौथ्या मजल्यावरून थेट खालच्या फरशीवर. तिचं शरीर वेडं पसरलं. फुटलेल्या डोक्याभोवती रक्ताचं थारोळ जमा व्हायला लागलं. अण्णा सतत वेड्यासारखे बडबडत असतात. मीच तुला आणायला नको होतं. तुझा पायगुण मला माहित होता. तुला आई लाभत नाही. मी विषयाची परीक्षा घ्यायला नको होती. तुझ्यासारख्याला एखाद्या अनाथ आश्रमातच ठेवायला हवं. मल्ली नुसता गप्प बसून असतो. बहुतेक अण्णा मला कधी अनाथाश्रमात नेतात याची वाट पाहत. त्या दिवसापासून मोठा विलकू परत आलेला नाही. छोट्या विलकूला तर यायचं धाडसच झालेलं नाही. आता मी पूर्ण एकटा आहे. प्रिय मैत्रीण, दिवाळी 2015. ही होती आपली आजची कथा, आई वेगळा. काय भयंकर कथा आहे नाही. तुम्ही जर याचा पहिला भाग म्हणजे लपाछपी सुद्धा जर ऐकला असेल
तर विलक्षण हादरवून टाकणारी कथा होती. जेव्हा मी ती पहिल्यांदा ऐकली तेव्हा ते मला इतकं भयंकर काहीतरी वाटलं होतं की मला ते प्रोसेसच होऊ शकत नव्हतं डोक्यामध्ये की लहान मुलाकडून असं काहीतरी घडू शकतं. खरं सांगायचं तर लहान मुलं जेव्हा भूत दाखवली जातात किंवा अशी सायकोटिक दाखवली जातात, तेव्हा ती मला नॉर्मल एज मधल्या माणसांपेक्षा जास्त भयंकर वाटतात. आणि तेच मला या कथेतून सुद्धा जाणवलं. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा जो काही रोग असतो, तशातला काहीसा हा रोग असावा, असं आपण मागच्या वेळी सुद्धा बोललो होतो. म्हणजे जेव्हा भीती वाटते किंवा लोकांची सहानुभूती मिळवायची, तेव्हा विलासमधला छोटा विलकू जागा होतो. आणि जेव्हा काहीतरी धडाडीचा निर्णय घ्यायचा आहे किंवा स्वतःला कशापासून तरी वाचवायचंय, स्वतःला प्रोटेक्ट करायचंय, तेव्हा मोठा विलकू जागा होतो. म्हणजेच या विलासमध्ये अशा 2 अत्यंत भिन्न प्रवृत्तीच्या, टोकाच्या पर्सनॅलिटीज आहेत आणि त्या असं काहीतरी त्याच्याकडून करून घेतात. कथा खूप भयंकर आहे, मला माहिती आहे. कथेचं वाचन तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करते आणि जर आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. हाईप दिल्यानं आपल्याला पॉइंट्स मिळतात, हाईप पॉइंट्स, आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला मदत मिळते. आणि चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लेख आपण सध्या वाचतोय. भेटूयात अशीच एक नवीन कथा घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.